झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋतुजा बावरे। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यापेक्षा राज्य सरकारने दुसरे मार्ग शोधणे आवश्यक। खडसे यांच्यासारखा ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी खरात यांचे बेमुदत उपोषण। कोरोना संख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेड्स सुद्धा मिळणे कठीण झालंय। वाशिममध्ये मनसेचे भीक मागू आंदोलन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून पुन्हा एकदा राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, राज्यात कृपया पुन्हा लॉकडाऊन लावू नये, तसेच यासाठी कोणत्या तरी वेगळे पर्याय राज्य सरकारने करणे गरजेचे असून गेल्या काही प्रकरणांमध्ये स्थलांतरित मजुरांवर मोठी समस्या उद्भवली, ती उद्भवू नये म्हणून यासाठी राज्य सरकारने वेगळे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचं सांगितले। बिल्कुल नहीं होना चाहिए मुंबई में पुनः लॉकडाउन, इसलिए कि पिछले साल कोरोना से बचने के लिए जिस प्रकार से लॉकडाउन लाया गया उससे कोरोना भी बढ़ा और पूरे देश की अर्थव्यवस्था तबाह हुई। मुंबई और महाराष्ट्र की अर्थव्यवस्था तबाह हुई। बड़े पैमाने पर बेरोजगारी बढ़ी, बड़े पैमाने पर जो माइग्रेंट्स लेबर थे उनको मजबूरन अपने अपने गांव जाना पड़ा, पैदल चल के जाना पड़ा। इसलिए मैं सरकार से पहली गुजारिश ये करूंगा कि कोरोना की दूसरी लहर से बचने के लिए लॉकडाउन के बजाय कोई दूसरे रास्ते ढूंढिए। निश्चित तौर पर कुछ सावधानी बरतने की आवश्यकता है, कुछ नए रिस्ट्रिक्शन लागू करने की आवश्यकता है, लेकिन उससे भी बड़ी बात यह है कि पिछले साल हमारे पास वैक्सीन नहीं था, इस साल हमारे पास वैक्सीन है। तो ज्यादा से ज्यादा वैक्सीनेशन बढ़ाया जाए, ज्यादा से ज्यादा लोगों को वैक्सीन दिया जाए, इस पर सरकार जोर दे, न कि लॉकडाउन के ऊपर किसी प्रकार का कोई कदम उठाए। जळगावमध्ये कोरोना हा कुणालाही, अगदी तरुण व पैलवानांनाही होतो। याचा विचार करता आपला कोरोना हा खराखुरा असून एकनाथ खडसे यांच्यासारख्या ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केलाय। त्यांनी जळगावच्या जीएम फाउंडेशन या आपल्या कार्यालयात येऊन आधीप्रमाणे कामकाज सुरू केलं। यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले। ते म्हणाले की सर्वत्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागली असताना जळगाव जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे। जिल्ह्यात बेड्सची कमतरता असून याचे व्यवस्थापन देखील बरोबर करण्यात आलेलं नाहीये। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा तथा स्मारकासाठी सम्राट संघटनेकडून हिरोळे पेट्रोल पंपाशेजारी जागेची मागणी करण्यात आली होती। मात्र कोणत्याही प्रकारचे उत्तर नगर प्रशासनाने न दिल्यामुळे सम्राट संघटनेने अध्यक्ष आशिष खरात यांनी आजपासून बुलढाणा नगर परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले। सम्राट संघटना बुलढाणा जिल्हा तथा बुलढाणा शहरातील विविध वार्डांतून समाजाच्या वतीने अर्जाद्वारे मुख्याधिकारी, नगर परिषद बुलढाणा, अध्यक्षा बुलढाणा यांनी हिरोळे पेट्रोल पंपाशेजारील नगर परिषद मालकीची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा तथा स्मारकासाठी 3 मार्च रोजी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती। मात्र अद्यापपर्यंत नगर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जागा देण्याबाबतची कार्यवाही केली नसल्यामुळे आजपासून लोकशाही मार्गाने प्रशासनाने कोरोना बाबतीत दिलेल्या आदेशाचे पालन करून बेमुदत आमरण उपोषण नगर परिषद कार्यालयासमोर सुरू केलं असून जोपर्यंत जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील। तसेच जिल्हाभरात सम्राट संघटनेकडून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही खरात यांनी दिलाय। 1 महिन्यापूर्वी सम्राट संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून मी आशिष पुरुषोत्तम खरात बुलढाणा नभा हद्दीत येणार आहे हिरोळे पेट्रोल पंपाच्या जवळील जागेची मागणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा तथा स्मारकासाठी मागितलेली आहे। आणि त्या मागणीनुसार नगर परिषद शिओ, मुख्याधिकारी तथा नगर परिषदेचे अध्यक्ष महोदय यांना महोदयपती मोहम्मद सज्जाद साहेबांना मी ते निवेदन दिलेलं होतं। परंतु 1 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झालेली नसल्यामुळे मी आज दिनांक 30
मार्चपासून बेमुदत उपोषण करत आहे. फक्त पुतळाच नव्हे तर आम्हाला त्या ठिकाणी स्मारक उभे करायचे आहे. स्मारक हे भव्य दिव्य असले पाहिजेत. त्या स्मारकामध्ये अभ्यासिका असेल, त्यानंतर श्रामणेर शिबिर घेण्यासाठी जागा असली पाहिजेत. त्या ठिकाणी सर्व जाती धर्म पंथाचे त्या वाचनालयामध्ये पुस्तकं ग्रंथ असले पाहिजेत. सर्व जाती धर्म पंथाचे लोकांनी त्या ठिकाणी येऊन वाचन केले पाहिजेत. युवकांसाठी MPSC असतील किंवा त्यांचे शालेय पुस्तकं असतील त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दरवर्षी आम्हाला 14 एप्रिलसाठी जयस्तंभ चौकातील गांधी भवन हे भाड्यानं घ्यावं लागते. जर स्मारक हे हक्काचं असेल तर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळे आम्ही या नगर प्रशासनाला ती मागणी केलेली होती. नगराध्यक्ष हे भारिप बहुजन महासंघाचे असताना देखील त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा आदेश मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेला नाही. सर्वसाधारण सभेचा आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना द्यावा. सर्वसाधारण त्या सभा त्या ठिकाणी घ्यावी, विशेष सभा त्या ठिकाणी घ्यावी. लोकप्रतिनिधी जागा देण्यासाठी इच्छुक आहेत. लोकप्रतिनिधींनी अधिकृतरित्या नगराध्यक्ष तथा माननीय मुख्याधिकारी यांना पत्र दिलेलं असताना देखील माननीय मुख्याधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मीटिंग बोलवलेली नाही. मीटिंग जर बोलवली तर त्या ठिकाणी निश्चितच जागेच्या संदर्भातील तिढा हा सुटून ठराव पारित होऊ शकतो आणि पुढील कारवाई आम्हाला करता येऊ शकते. आम्हाला फक्त जागा हवी. लोकप्रतिनिधीचा पैसा किंवा शासनाचा पैसा आम्हाला त्या ठिकाणी नको आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यावी हीच मी या आजच्या समय मी त्यांना विनंती करतो. विनंतीला त्यांनी मान न दिल्यास हे आंदोलन अधिकाधिक तीव्र जिल्हाभर आम्ही तीव्र करू असंही त्यांना एक या प्रकारे मी म्हणजे सूचना करतो. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेड्ससुद्धा मिळणे कठीण झाले. अशातच आज तब्बल 2 वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या. यापैकी 81 वर्षीय रुग्णाने तर कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपद्वारे गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत 68 वर्षीय वृद्धाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेल्या कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने एका रुग्णाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतल्याची सूचना डॉक्टरांना मिळाली होती. डॉक्टरांनी हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने बाथरूमचे दार तोडले असता त्या ठिकाणी 81 वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम आप्पाजी गजभिये हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आलेत. मेडिकल ट्रॉमा सेंटर आहे, तिथे आपले कोविड पॉझिटिव्ह असलेले पेशंटचा उपचार होत आहे. काल आम्हाला सायंकाळी माहिती मिळाली मेडिकल ट्रॉमा सेंटरच्या हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील बाथरूममध्ये पुरुषोत्तम आप्पाजी गजभिये व 81 वर्ष, राणा प्लॉट नंबर 149 रामबाग हिमवाड्याच्या हद्दीमध्ये हे 26 तारखेपासून कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते. आणि काल सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान त्याचे सफाई कर्मचारी हे त्या बाथरूममध्ये गेले तर त्यांना दार बंद दिसलं म्हणून त्यांनी ही माहिती तिथे डॉक्टरांना दिली आणि डॉक्टरांनी स्टाफ इथे आले आणि मग त्यांनी दाराला तोडले असता आतमध्ये पुरुषोत्तम गजभिये यांनी ऑक्सिजनचे जे पाईप होते त्याने गळफास घेऊन एक्झॉस्ट फॅनला च्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतलेला होता आणि ते मृत पावलेले होते. त्या संबंधाने आम्ही पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केलेला आहे आणि आज त्यांच्या पोस्टमॉर्टम होणार आहे. ते 26 तारखेला दाखल झालेले होते हॉस्पिटलमध्ये. म्हातारे होते आणि ते कोविड पॉझिटिव्ह होते, त्याचे ते उपचार घेत होते. आज सकाळी 6:30 वाजताची घटना आहे. मृतकाचे नाव आहे वसंतराव राजाराव कुटे, वय 68 वर्ष आहे. 85 प्लॉट एरियामध्ये ते राहतात. तेही 26 तारखेपासून पॉझिटिव्ह होते आणि ते उपचार घेत होते. त्यांना सोबतच किडनी स्टोनचा सुद्धा प्रॉब्लेम होता मागील 3 वर्षापासून आणि मागील 3 दिवसातून त्यांना किडनी स्टोनचा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना ही गोष्ट सांगितलेली होती. आज सकाळी घरचे जेव्हा त्यांनी उठून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं की समोरच्या घराच्या समोरील एलिव्हेशनमध्ये त्यांनी रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्या संबंधाने आम्ही पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केलेला आहे आणि त्यांचेसुद्धा आज पोस्टमॉर्टम होणार आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. कोरोना काळातील अव्वाच्या सव्वा आलेले वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. स्थानिक शिवाजी चौकातून सुरू झालेले आंदोलन महावितरण कार्यालयापर्यंत शहरात भीक मागून जमा झालेली रक्कम महावितरणाच्या अधिकाऱ्याला देण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी सरकारविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा देत निषेध नोंदवलाय. आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ताळेबंद स्थितीमध्ये जे वाढीव वीज बिलं आले होते, या वाढीव वीज बिलाकरता महाराष्ट्रभर अनेक MSEBीचे ऑफिस फोडण्यात आले, तसेच जनमोर्चेसुद्धा काढण्यात आले, अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं झाले, तरी या निबरगट्ट प्रशासनाला जाग येत नाही आणि केवळ महावितरणचं वीज बिल माफ करण्याकरता जे जनतेला जो प्रतिसाद यांनी द्यायला पाहिजे होता तो अद्यापही अजून मिळालेला नाही. याकरता याच्या आधीसुद्धा इथं वीज बिलाची होळी झाली, मोर्चा झाला, ठिय्या आंदोलन झालं. एवढं होऊनही महावितरण कंपनी व महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री यांनी अनेक घोषणा केल्या. विधानसभा अधिवेशन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस कोणाचीही वीज तोडू नका असे आदेश उपमुख्यमंत्री यांनी काढले होते, पण जसंही विधानसभेचं सत्र संपलं लगेच माननीय ऊर्जामंत्री यांनी लगेच आदेश दिले की तत्काळ ही वसुली चालू करा. कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा जो खेळ या सरकारने मांडलेला आहे आणि वितरण कंपनीने मांडलेला आहे, याचा आज आम्ही इथे निषेध करतो आणि आज प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन करून आज या झोळीमध्ये जे पैसे जमा झालेले आहेत ते जनतेचं वीज बिल माफ करण्याकरता इथे वितरण कंपनीला आणि मुख्यमंत्र्यांना सहायता निधी म्हणून आम्ही हा निधी इथं वितरित करणार आहे. जय महाराष्ट्र, जय मनसे. नागपुरात खुणाचा ओघ थांबवण्याचं नाव दिसत नाहीये. काल जुन्या वैमानसयानुसार सुलभ शौचालयात काम करणाऱ्या इस्माचा दारू पाजून खून करण्यात आलाय. या खुनात आरोपी हे त्याचे परिचित असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काल एक खून झालेला आहे. कोणाचा खून झाला आहे, काय कारण होतं नेमकं हत्येमागचं? काल दिनांक 29/3/2021 रोजी पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीत मोक्षधाम धनगाड येथे इसम नामे लखन पप्पू गायकवाड राहणार सरस्वती नगर धंतोली हा त्यांच्या मित्रांसह मोक्षधाम धनगाड येथे दारू पीत बसलेले होते. तर त्यांच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत यांच्यामध्ये जुना वाद होता. तर त्यातील मित्र आरोपी नामे चेतन मंडल व तन्मय नगरारे यांनी त्याला चाकूने भोगसून त्याची हत्या केलेली आहे. काय नेमकं कारण काय होतं आणि आरोपीची पार्श्वभूमी काय होती? आरोपी आणि मृतक हे एकमेकाच्या परिचयाचे होते आणि काही दिवसापूर्वी मृतक आणि आरोपी यांना आरोपी क्रमांक 2 तन्मय नगरारे याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. तर त्यावरून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी चेतन मंडल आणि तन्मय नगरारे यांनी त्याचा खून केलेला आहे. आरोपीची पार्श्वभूमी काय आहे का आणि काय किती लोकांना तात्पर्याने काय गुन्हा? आरोपी क्रमांक 1 हा चहाची टपरी चालवतो आणि आरोपी क्रमांक 2 हा त्या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. दोघी मोक्षधाम धनघाटाच्या जवळच त्यांचा व्यवसाय आहे आणि मृतक हा सुद्धा तिथे सुलभ शौचालयाचा चालक आणि पार्किंग स्टँडवर चालवण्याचं काम करत होता. आरोपी अटक आहे आणि काय गुन्हा दाखल करण्यात? आरोपीचा शोध सुरू आहे आणि कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना एका प्रकारे इशारा दिलाय. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकमधील उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. मुंबई पोलीस माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेले आरोप चौकशी करण्यासाठी ईडी आणि CBI लावावी लागेल. सिंग यांचे आरोप म्हणजे गंभीर आरोप असल्याने त्यांना प्रोसिजरने यावे असे सांगितलंय. असं आहे की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष विजयी होणार असं छातीठोकपणे, शक्य असेल तर शर्टाची बटणं उघडून छातीठोकपणे म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना तसं म्हणू द्या. घोडा मैदान काही लांब नाही आहे. 17 तारखेला निवडणूक होईल, 2 महिला निकाल लागेल. ही पोटनिवडणूक आहे, त्यामुळे प्रचाराला अगदी अखिल भारतीय स्तरावरती कोणी येणार नाही. पण देवेंजी येतील, त्याच्यानंतर रावसाहेब दानवे येतील, त्याच्या सुधीर मुनगंटीवार येतील, पंकजाताई येतील, आशिष शेलार येईल. असं बऱ्याच जणांना आता वेळही कमी आहे ना. कोरोनामुळे छोट्या सभा करू,
100 संख्येच्या. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कळत पण नाही आहे 20,000 सभा घेतो आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे झालं आहे ते लोकांसमोर आणण्यासाठी शक्ती केंद्रावरची सभा आपण म्हणतो आहे. म्हणजे 5 बूथचं एक शक्ती केंद्र, 50-60 मी आतापर्यंत 9 सभा गेल्या, सगळ्या 100च्या आसपासच्या आहेत. अशा छोट्या सभा करू, आम्हाला काय मोठे. आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात पारंपरिक व्यवसाय उद्योगात आठवी बातमी रिपीट. आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात पारंपरिक व्यवसाय उद्योगात अनेक नवनवीन बदल पाहायला मिळतात, ज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीज आले, RO फिल्टर आले. मात्र मातीचे माठ, मटके, रांजण यांची क्रेज काही कमी झाली नाहीये. मात्र करोनामुळे या कुंभार व्यवसायावर मंदी पाहायला मिळते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गरिबांचा फ्रीज, समाजाला जाणारा मातीचा माठ, रांजण बाजारात विक्रीला आले आहेत. शहरी भागात याची मागणी कमी झाली असली तरी मात्र ग्रामीण भागात अजूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होतोय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मातीच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी उपायकारक, थंड आणि चविष्ट असते. या व्यवसायाच्या स्पर्धेत फ्रीज, चिनी मातीचे भांडे, RO हे सर्व बाजारात आले. मात्र मातीच्या भांड्यांची ख्याती कमी झाली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने प्रत्येक वर्षी नवीन माठ, रांजण येण्याचे नागरिक टाळत असून जुन्याच मातीच्या भांड्यावर भागवत आहेत. त्यामुळे आता या पारंपरिक व्यवसायांवर मंदी आल्याचं व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. मी गणेश प्रल्हाद सोनोने कुंभार, आणि हा आमचा कुंभार कामाचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. आणि कोरोना काळामुळं याच्यावर सुद्धा, मातीच्या भांड्यांवर सुद्धा संकट आलेलं आहे. कारण ग्राहक बाजारात माठ घ्यायला येतो आहे, परंतु माठाच्या किमती पाहून त्या क्रय शक्ती कमी झाल्यामुळं तो माठ घेण्यासाठी अत्यंत घासघीस करत आहे, आणि त्याचा परिणामसुद्धा आमच्या व्यवसायावर होत आहे. आणि हे उन्हाळ्याची चाहूल लागतानाच आम्ही संपूर्ण माठाची रेंज, सगळ्या गोष्टी तर ठेवलेल्या आहेत, परंतु त्याचा परिणाम आमच्या या मातीच्या भांड्यावर पडतो आहे. लोक माठ घ्यायला येत आहेत, परंतु अत्यंत कमी किमतीत मागत आहेत आणि जुनाच माठ वापरण्यासाठी परत जात आहेत. आणि याचं हे आर्थिक संकट आम्हालासुद्धा सतावत आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्रामध्ये करोना रुग्णवाढींची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ST महामंडळाला तोटा सहन करावा लागतोय. STच्या फेऱ्यातून डिझेलचा खर्च निघत नसल्याची प्रतिक्रिया भुसावळ येथील ST डेपोतील अधिकारी संजय गजरे यांनी दिली आहे. करोना कालावधीतही ST महामंडळ प्रवाशांना नियमित सुविधा देत आहेत, परंतु प्रवासी विना ST फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे डिझेल भरपूर लागत आहे. डिझेलचे पैसेही ST फेऱ्यातून निघत नाहीत. त्यामुळे ST महामंडळाला तोटा सहन करावा लागतोय. STचे ड्रायव्हर यांनी यावेळी बोलताना सांगितलं की कोरोना रुग्णवाढीमुळे सध्या प्रवासी कमी आहेत, त्यामुळे आमचा पगार होईल का नाही याची आम्हाला भीती आहे. यासाठी ST बसच्या फेऱ्या पूर्ण बंद कराव्यात, त्यामुळे डिझेलची बचत होईल व ST महामंडळाला तोटा होणार नाहीये. डिझेलचं सोडा साहेब, प्रवासी कमी, डिझेल जास्त जाते. आम्हाला उलट असं वाटतं की आमचे पगार होतील का नाही, एवढं डिझेल दुबारा झालं. कशामुळे की हे कोरोनाचे नाही एवढे साथ चालू आहे ना साहेब. आता एक तर पूर्ण टोटल आहे ना, पूर्ण बस बंद करायला पाहिजे सर. मेन म्हणजे खेड्यापाड्यातून आहे ना, मेन कोरोना फक्त आणायचं काम आहे ना, मला तरी वाटतं सर की आम्हीच करतोय. कारण खेड्यापाड्यातून लोक आणले म्हणजे इथून आम्हाला गाडी देणं भागच. आता हे 3 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये काय परिणाम झाला? काय परिस्थिती सर, म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या जीवाचा नाही एवढा धोका वाटायला लागलाय की ही परिस्थिती पाहून एकदम बोगस काम चालू आहे. तर आता लॉकडाऊन लावायचं की नाही लावायचं, काय मत आहे तुमचं? लॉकडाऊन का? नाही सर, हे जोपर्यंत आहे ना पेशंट कमी नाही होते ना, खरंच आहे ना सर, पूर्ण कडक आहे ना, पण लॉकडाऊन करायला पाहिजे. पण तुमच्या पेमेंटचा विषय येऊन जातो आणि त्यात तुम्ही मग नाही पेमेंटचा विषय सर, म्हणजे मग आता तेवढं तर डिझेलच जातंय ना आमचं. तुम्ही म्हणजे घरी बसून तुम्हाला जेवढं डिझेल जातंय सर तेवढं आता ना पेमेंट दिलं ते परवडतं ना सरकारला, बरोबर. कारण त्याच्यापेक्षा तर जास्त डिझेल जाते ना सर आमचं. स्थितीमध्ये या गाडीचे डिझेलचे सुद्धा पैसे निघत नाही आहे या परिस्थितीमुळे. आणि दुसरी गोष्ट, लॉकडाऊन जर आता पुढे जर अजून लॉकडाऊन जर केला तर गोरगरीब जनतेचे हाल होतील. त्यांच्याजवळ ऑलरेडी आताच नाही आहे काही, आणि त्यांना डबघाईला जाण्याची प्रसंग आपल्याला येऊ शकतो. तर तुमचं काय मत आहे की लॉकडाऊन लावायला की नाही लावायला? नाही, लॉकडाऊन लावायला नको. कारण कसं आहे, परिस्थिती जरी अशी आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, पूर्ण जगाला माहिती आहे. परंतु हे जे बेरोजगार पोरं आहेत किंवा हे जे गरीब जुने लोक आहेत,
त्यांचे सर्व गोष्टीचे हाल होतील ना. आला विषयात म्हणून लॉकडाऊन व्हायला नको. संजय गजरे. हां, काय परिणाम झाला आहे लॉकडाऊनमध्ये? 3 दिवसात काय झालंय, प्रवासी कमी झालेले आहे आणि ज्या लाँग रूटच्या गाड्या आमच्याकडे चालत आहे, नाशिक, मुंबई, पुणा, औरंगाबाद, या गाड्यांना प्रवासी कमी येत आहे. तर त्यांना रिटर्न येण्यासाठी गाडी आहे किंवा नाही आहे हा धाक निर्माण झालेला आहे. त्यामुळे जाऊ शकता पण येण्याला गाड्या आहे किंवा नाही आहे, त्यामुळे हा परिणाम झालेला आहे. प्रवासी कमी येते, उत्पन्न कमी होतं आहे. डिझेलचा परिणाम कमी होतोय. बरोबर. डिझेल जास्त लागते, प्रवासी कमी येते, उत्पन्न कमी होते. हा, डिझेलचे पैसे निघत नाहीये. 2 मीटर पूर्वी जर नियमित लॉकडाऊन लावला तर जे डेली वेजेसवाले लोक आहे, जे हातमजुरी करणारे, त्यांना दुष्परिणाम निर्माण होईल. त्यांना खाण्याचे जेवणाचे हाल होतील. तरी साधारण थोडा लॉकडाऊन लावण्यात यावा अशी नम्र विनंती. फलटण ते पुणे डेमो रेल्वेचा ऑनलाईन शुभारंभ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी गेले 23 वर्षांपासून केलेल्या अथक परिश्रमाला अखेर आज मुहूर्त स्वरूप आलंय. त्यांचे स्वप्न पूर्ण करताना माझे भरून आले असल्याने भावनिक विधान माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलंय. फलटणचा सर्वांगीण विकास या अगोदर व्हायला पाहिजे होता, मात्र विकास कामाची तळमळ असती तर नक्कीच तो विकास पूर्ण करता आला असता, असा टोला रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता उदयनराजेंनी लगावलाय. की जोपर्यंत कनेक्टिव्हिटी मग रेल असेल, रोड असेल, जोपर्यंत त्यात वाढ होत नाही तोपर्यंत कुठल्याच त्या भाग असेल किंवा कुठल्याही परिसराचं कधीच डेव्हलपमेंट होत नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं की सगळ्यात भारतात म्हणजे आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं इंटरनल रेल्वेचं नेटवर्क हे जगात कुठं जेवढं पाहायला मिळत नाही ते आपल्या देशात. आणि त्यामुळं त्या काळातसुद्धा जे काय व्यापार वाढला, जे व्यापाराच्या अनुषंगाने जे वेगवेगळ्या देशातले लोक आले, ब्रिटिशर असतील, पोर्चुगीज असतील, ह्या लोकांचं इथं येण्यात आणि त्यावेळेस त्यामुळेच व्यापार वाढला. आणि एक म्हण आहे की कुठल्याही देशाची प्रगती तिथलं इंटरनल रेल किंवा रोड नेटवर्कवरती अवलंबून असते. आणि सगळ्यात मास ज्याला म्हणतो आपण गुड ट्रान्सपोर्ट हे ते सगळ्यात चीपस्ट जर कुठलं जर हे असेल ट्रान्सपोर्टेशनचं साधन तरी रेल्वे. आणि ह्या भागाची निश्चितपणे शेतकऱ्यांची योगाने इथं असणारे जे स्टुडंट्स आहेत, जे युवक आहेत, सर्व या सगळ्यांची आर्थिक उन्नती होणार. आणि हा भाग म्हणजे आज जे असं आपण पाहतोय, मला वाटतं अजून काही वर्षानंतर इथं वेगळंच चित्र पाहायला मिळेल. आणि जे आपण हे जे लोकांचं जी मोठमोठ्या शहरांकडे धाव घ्यायची जी हे होती उदरनिर्वाह करता, ते आता रिव्हर्स मायग्रेशन होणार. तिकडं मायग्रेट नाही होणार. तिकडचे गेलेले लोक त्यांना सगळं वाटतं की आपण आपल्या मित्रांबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या भागात राहावं. महाराज, हे सगळं आधी थोडंसं व्हायला पाहिजे होतं असं वाटत नाही का, की ही जी रेल्वे सेवा आहे याच्या आधी चालू होता आली असती? त्याला शेवटी पायगुण चांगलं लागतं ना. अजून काय बोलणार मला सांगा. बऱ्याचशा गोष्टी व्हायला पाहिजे त्या नाही झाल्या. का नाही झाल्या तर त्याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत होते. राजकीय म्हणण्यापेक्षा तळमळ लागते. राजकारण सोडून त्या बाजूला पण लोकांच्या प्रती जे आदरभाव असतो लागतो, लोकांची प्रगती व्हावी हे ते हे झालं नाही. का झालं नाही आता त्या लोकांनाच माहीत का झालं नाही. मी काय बोलणार.
तत्कालीन खासदार हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचं ते स्वप्न होतं. आपल्या ते आज असायला पाहिजे होती अशी एक उणीव नक्की भासते. या पुणे फलटणसाठी त्यांनी एक झेंडा त्यावेळेस ते घेऊन गेले होते की जेव्हा मी पुणे फलटण जेव्हा इथून चालू होईल तो झेंडा मी आठवणीने दाखवेन. आणि त्यांचा सुपुत्र आणि म्हणून मी खासदार झालो. लोकांनी प्रेम केलं आणि त्यांची जी स्वप्न होती, लोकांची स्वप्न होती, हिंदूरावजींची स्वप्न होती, ते पूर्ण करण्यामध्ये आपण पूर्णत्वाकडे चालू होतं याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांचा जो आज हिंदूरावजींनी जपून ठेवलेला झेंडा होता अनेक वर्ष, तो आज आपण आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे यांच्याकडे मी तो दिला आणि त्यांच्या हातातून त्या जे आज रेल्वेला आपण तो फ्लॅग ऑफ केलेला आहे. मी महाराज एक एवढंच सांगतो बाकी काय नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूने नाण्याची एकच बाजू आहे. तुमचे सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी आस्थापना हॉटेलवर सांगली महापालिकेकडून छापेसत्र सुरू करण्यात आली आहे. आज मनपाच्या पथकाने 3 हॉटेलवर सोशल डिस्टन्स आणि विनामास्क तसेच नियमबाह्य प्लास्टिक वापरल्याबद्दल 75,000 दंडांची कारवाई केली आहे. अनेक हॉटेलमध्ये कर्मचारी विनामास्क आढळून आले तर सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिलेल्या आदेशानुसार उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, अतिक्रमण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रनिल माने, वैभव कुदळे आदींनी हॉटेल नटराजला 10,000, हॉटेल सीप अँड स्नॅक्सला सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन 20,000 आणि नियमबाह्य प्लास्टिकसाठी 25,000चा दंड, तर सफा बेकरीवर सोशल डिस्टन्सिंगचा भाग केल्याबद्दल 20,000चा दंड असा एकूण 3 हॉटेलवर 75,000ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. माननीय आयुक्त सोयांच्या आदेशानुसार आता शहरामध्ये वेगवेगळ्या विविध आस्थापनाला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवाने आहेत. ह्या वेळेमध्ये सर्वांनी आपले व्यवसाय पार पाडावेत. नवी मुंबई येथील उल्वे या भागातील सख्या बापानेच आपल्या अल्पवयीन 2 मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अरुण हंकारे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने आपल्याच मुलीवर बलात्कार केलाय. या नराधमाने स्वतःच्या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. त्यात एका मुलीचे वय 13 तर दुसऱ्या मुलीचे 15 असे आहे. आरोपी अनेक दिवसांपासून दोन्ही मुलींवर अत्याचार करत होते. जबरदस्तीने संबंध ठेवणे तसेच आरोपींना ठार मारण्याची धमकी दिली होती. अखेर मोठ्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीबद्दल तक्रार केली आहे. उल्वे NRI पोलिसांच्या हद्दीमध्ये एक अरुण हंकारे नावाची व्यक्ती राहते, जी ड्रायव्हर आहे आणि त्यानं आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. विचारपूस करता गेल्या अनेक महिन्यांपासून तो स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता आणि त्यामुळं तिनं पोलीस स्टेशनला तक्रार करतो म्हटलं तर त्यामुळं तिला मारहाणही त्यांनी केली होती. त्याचप्रमाणे शिवीगाळ केली होती, जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अशा प्रकारचं तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. IPC 354A 506 324 प्रमाणे, त्याचबरोबर पोस्को कायदा कलम 4/8/2012चा, त्याचप्रमाणे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे विचारपूस करता त्याच्या दुसऱ्या मुलीकडे विचारपूस करत असताना तिनंही आपल्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची घटना केली असल्यामुळे पुन्हा त्याच्याविरुद्ध 68/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच वरीलप्रमाणेच सेक्शन्स या ठिकाणी लावलेले आहेत. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा इसम असून याच्यावर यापूर्वीही एका TCला मारहाण केल्याचा 353-332 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास NRI पोलीस स्टेशन करत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे खराब झालेल्या वस्तू शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना दिल्या भेट. टिटवाळामध्ये काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. गेल्या 17 मार्चला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने RK नगर परिसरात जवळपास 40 तास अंधार होता. आता परत 29 तारखेला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने लाईट गुल झाली आहे. त्या दरम्यान काही घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू उडाल्या. टिटवाळातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी काही उडालेल्या वस्तू, ज्यामध्ये AC, इन्व्हर्टर, TV आणि मिक्सर आदींचा समावेश आहे.
आज परत एकदा टिटवाळा MSCB ऑफिसला मी उपकार्यकारी अभियंता यांच्या दालनात आलेलो आहे. टिटवाळ्याची समस्या असे बेजबाबदार अधिकारी असल्यावर होणार नाही, कारण की कधीही बघा ते हजर नसतात. आज पण ते साईटवर गेल्यात असं सांगितलंय. आता आम्ही काल पण सणाचा दिवस होता चांगला, पण लाईट येत जात होती, बऱ्याच जणांचे उपकरणे उडवले, याच्या आधी पण उडालेले होते. आम्ही आव्हान केल्यानुसार बऱ्याच जणांनी उडलेली उपकरणं आणून दिली, ती मी MSCB ऑफिसला जमा केलेली आहेत. आणि आता सर नाहीयेत म्हणून मला सरांच्या खुर्चीचा सत्कार करायचा आहे, कारण की एवढं चांगलं कार्य हे त्यांच्या हातून घडतंय लोकांना त्रास देण्याचं. मांडा टिटवाळ्यातून किमान 3-4 करोडच्या आसपास बिल उत्पन्न असेल, पण सर्व्हिस एकही नाही. 17 मार्चला म्हणजे गेल्या 10-12 दिवसापूर्वी RK नगरचा ट्रान्सफॉर्मर 39 तास घालून तो बदलापूरवरनं आणला, फिट केला, क्रेन नव्हती, काय नव्हती, ते तसं सगळं रामायण घडून 39 तासानंतर लाईट आली. आणि आज म्हणजे काल दिनांक 29 तारखेला म्हणजे बरोबर 12 दिवसांनी तो ट्रान्सफॉर्मर परत उडला. म्हणजे मला सांगा, एवढा निष्क्रिय कारभार टिटवाळ्यात चाललाय याचं वरिष्ठांना कुठलंही घेणं देणं नाहीये. बऱ्याच वरिष्ठांना मी सांगितलेलं आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांचं, ज्यांचं इथे कमांडच नाहीये, लक्षच नाहीये, त्यांनी 50,000 कंझ्युमरांना भेटली. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या ही वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोनाचे लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात आज कोरोनाविषयी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजप आमदार रवींद्र चव्हाण व शिवसेना भाजप पदाधिकारी, पालिका अधिकारी आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या विषयावर या बैठकीत चर्चा झाली असून सध्या महापालिका हद्दीत बेड किती उपलब्ध आहेत त्याचा आढावा घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वाढतं करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयुक्त आणि त्यांचा असणारा संपूर्ण स्टाफ, मेडिकल या सर्वांबरोबर खासदार श्रीकांत शिंदेजी आणि आम्ही दोघांनी एकत्र बैठक घ्यावी या संदर्भात 2दा फोनवरती चर्चा झाली. आणि म्हणून आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये तशी बैठक घेऊन त्यामध्ये आत्ताची परिस्थिती काय, येणाऱ्या काळामध्ये काय उपाययोजना करता येतील, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी नव्याने नेमणूक करणं असेल किंवा त्या लसीकरणाच्या संदर्भातल्या काही अडचणी असू शकतील, अशा सर्व गोष्टीची चर्चा करून इथल्या कल्याण डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व नागरिकांच्या सोयी सुविधा या कशा उपलब्ध होतील या संदर्भातली चांगली चर्चा झाली. आणि आयुक्तांनासुद्धा त्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी निर्देश दिलेत. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या भागामधील असणारे माजी नगरसेवक असतील, त्या ठिकाणचे असणारे माजी लोकप्रतिनिधी असतील, त्यांना त्या भागामध्ये ॲक्टिव्ह कसं करता येईल या संदर्भातले काही चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांच्या माध्यमातून जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सुचवण्याचं काम सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. आणि आयुक्तांनी सुद्धा त्यामध्ये पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला आहे. भाजपतर्फे का मागणी? यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, राजकारण राहणार नाही. इथला असणारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारा प्रत्येक नागरिक त्याची आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असतील, आम्ही सर्वजण असू, आम्ही सर्वांनी पॉझिटिव्हली जे आवश्यक आहे कसं करता येईल याची सगळ्यांची चर्चा आहे. कोणती अशी मागणी जी प्रमुख होती ती मान्य केली आहे की आत्ता यामध्ये जे पेशंट मोठ्या प्रमाणात सापडले जात आहेत त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं पाहिजे, म्हणून नव्याने 200पेक्षा जास्त माणसांची नियुक्ती करा किंवा त्या संदर्भातला स्टाफ नियुक्ती करा या संदर्भातली मागणी झाली आहे. त्या व्यतिरिक्त ज्या भागामध्ये जे आवश्यक आहे, जे पूर्वी ज्या ठिकाणी सेंटर सुरू होते त्या ठिकाणी काही कमतरता आहेत त्या लवकर चालू करायला हव्यात आणि नव्याने काही सेंटर्स लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण परिसरामध्ये जे भयावह असं वातावरण जे निर्माण झालं आहे ते लवकरात लवकर त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना कशी मुक्तता करता येईल या दृष्टिकोनातून सर्वांचा एकत्रित असा प्रयत्न असणं हा अत्यंत गरजेचा आहे आणि म्हणून त्या दिशेने पावलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही सर्व मंडळी एकत्र म्हणून करण्याचं ठरलं. शेवटचा प्रश्न आयुक्तांच्या दालनामध्ये संयुक्तिक एक आयोजित करण्यात आली होती. कोविडचं प्रमाण ज्याप्रमाणे वाढते कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये त्याच्या अनुषंगाने आज बैठक होती. अजून आपण काय करू शकतो. प्रशासन तर गेले 1-1.5 वर्ष काम करत आहे, आयुक्त काम करत आहेत आणि मध्यंतरी कोविडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं होतं. पुन्हा आता कोविडने डोकं काढलं आहे. महाराष्ट्रामधील विविध भागांमध्येही कोविड वाढत चाललेलं असं नाही की फक्त कल्याण डोंबिवलीमध्येच वाढते, पुण्यामध्ये वाढते, नाशिकमध्ये आहे, नागपूरमध्ये सगळीकडे. आणि अशा या परिस्थितीमध्ये अजून चांगलं आपण काय करू शकतो, अजून चांगलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण किती वाढवू शकतो. वॅक्सिनेशन जे आहे त्या सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे वॅक्सिनेशन आहे. लोकांना वॅक्सिनेशन पुऱ्या प्रमाणामध्ये मिळत नाही आहे कारण की तेवढा स्टॉक जो आहे तो तेवढा स्टॉक आपल्याला महाराष्ट्राकडे येत नाही आहे. अशा या अनुषंगाने जरी आपल्याला लोकांची डिमांड आहे की वॅक्सिनेशन सेंटर्स वाढवा, पण जोपर्यंत वॅक्सिन्स येत नाही केंद्राकडून तोपर्यंत आपण हे वॅक्सिनेशन सेंटर्सही वाढवून उपयोग होणार नाही. तर त्यासाठीही आज CS साहेबांबरोबर कमिशनर साहेब बोलतील आणि त्याचबरोबर केंद्राकडून कसे वॅक्सिन्स जास्तीत जास्त मिळतील याच्यावरही चर्चा झाली. आणि त्याचबरोबर ट्रेसिंग असेल त्यासाठी वेगळी यंत्रणा कशी राबवली जाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत. हॉस्पिटल्समध्ये अजून बेड्स आता आपल्याला माहिती पडते की हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये बेड्स जे आहेत ते अवेलेबल बेड्स आपल्याकडे जेवढे होते तेवढे आता पेशंट ॲडमिट होत चाललेले. अशा या परिस्थितीमध्ये अजून बेड कसे वाढतील तर त्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये अजून आपल्याला ॲक्विजिशन करायला लागेल का. पण त्याचबरोबर पाटीदारसारखं किंवा आर्ट गॅलरीसारखं अजून कुठलं हॉस्पिटल आपल्याला अजून उभारावं लागेल का याच्यावरही चर्चा झाली. आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशनसाठी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आता काय होतं आहे फक्त ज्या योजनेचं हॉस्पिटल आहे त्या योजनेमध्येच त्या हॉस्पिटलमध्येच फक्त वॅक्सिनेशन ड्राईव्ह आपण घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अजून असे हॉस्पिटल्स सांगितलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल की त्याच्यामध्ये आपण वॅक्सिनेशन सुरू करू शकतो. तर त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही वॅक्सिनेशन कसं सुरू होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मेन तर विषय आहे वॅक्सिनचा. वॅक्सिन्स लवकरात लवकर जेवढ्या आपल्याला मिळतील महाराष्ट्राला किंबहुना या ठाणे जिल्ह्यामध्ये तर तेवढ्या लवकर आपण लोकांना वॅक्सिनेट करू शकतो. आणि तशी यंत्रणा जी आहे ती कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आहे. आपण अधिवेशनामध्ये या मागणी केली. अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं असेल की अधिवेशनामध्येही मी ही मागणी केली होती की वॅक्सिन्स जे आहेत हे वॅक्सिन्स जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. आज ज्या प्रमाणामध्ये आपण वॅक्सिनेशन करतो त्याच्या दुपटीने महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशन होऊ शकतं जेणेकरून पुढच्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांना आपण जे कोमॉर्बिड ॲटलिस्ट 60+ आणि 45+ कोमॉर्बिड या पॉप्युलेशनला तरी आपण वॅक्सिनेशन लवकरात लवकर करू शकतो. यासाठी मी ती मागणी केली होती आणि मला वाटतं केंद्राने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वॅक्सिन्स जे आहेत हे महाराष्ट्राला अवेलेबल करून दिले पाहिजे. लॉकडाऊनची चर्चा होते ही संख्या वाढत असते. आता अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही फक्त मला वाटतं चर्चा आपल्या माध्यमाने मी ऐकतो पण तसं काय अजूनपर्यंत सरकारने कुठलं डिसिजन घेतलेलं नाही आहे. मी लोकांना इतकंच आवाहन करतो की लॉकडाऊन आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण स्वतःची आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे आपण जेव्हा कोविड सुरू झाला होता त्या प्रकारे आपल्या मनामध्ये भीती होती. मला वाटतं आता भीती कुठे ना कुठेतरी लोकांची कमी होत चाललेली आहे. मास्क असेल हा मास्क आपण प्रॉपरली घातला पाहिजे, हात धुतले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे जेणेकरून हा मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचा प्रादुर्भाव जो तो कमी होऊ शकतो. मला वाटतं प्रत्येकाने जबाबदारीने वागलं, प्रत्येकाने जर स्वतःची जबाबदारी घेतली, काळजी घेतली तर हा मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचा संसर्ग जो आहे तो कमी होऊ शकतो. सर आजच्या बैठकीत प्रामुख्याने काय मागणी केली लोकप्रतिनिधी आणि तुम्ही काय केलं? आपल्या केसेस वाढत असल्यामुळे प्रामुख्याने आज 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर विषय झाला.
चर्चामध्ये वॅक्सिनेशन वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली, वॅक्सिनेशनचे सेंटर वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. तर आम्ही सन्माननीय खासदार महोदय आणि सन्माननीय आमदार महोदयांना विनंती केली की वॅक्सिनेशनचा आम्हाला अजून रिक्वायरमेंट आहे. त्याचप्रमाणे सोसायट्यांमध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांच्या घरामधले लोकसुद्धा आता बिनबोभाटपणे फिरत आहेत. होम आयसोलेशनमधले लोकसुद्धा फिरत आहेत. तर पोलीस स्टेशनमधनं आता सर्व सोसायट्यांना फोन करून तिथे पोलिसांना पाठवण्याचा देखील आज एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर वाढती संख्या पाहता अजून किती ठिकाणी बेड आपल्याला उपलब्ध करून निर्माण करावं लागतील त्याची एक चर्चा झाली, ते देखील आम्ही करतो आहे. आणि आपण जे करोना दक्षता समिती स्थापन केल्या होत्या नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यामध्ये आता आरोग्य केंद्राच्या स्तरावरती स्थानिक सर्व माजी नगरसेवक जे असतील त्यांना त्याच्यामध्ये सहभाग करून घेण्याचा आज निर्णय झाला आहे. आणि या सर्व कमिट्यांच्या माध्यमातून त्या वॉर्डमध्ये आपल्याला अजून नियंत्रण आणणे कसे शक्य होईल यावर चर्चा झाली. सर, मागणी एक आहे की खाजगीमध्ये व्हावं आणि सरकारने सांगितलं खाजगीमध्ये याच्यावर कशी मागणी? नाही, आता आपण काही शासकीय देखील सेंटर्स अजून सुरू व्हावे म्हणून मागणी झाली. आपण लवकरच पाटीदार भवन इथे एक सेंटर सुरू करतो आहे. अजून आपले 2 आरोग्य केंद्र आहेत तिथे आपण सेंटर सुरू करतो आहे. आणि खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा मागणी झाली की खाजगी दवाखाने जे तयार आहेत मोफत करायला त्यांनासुद्धा परवानगी द्यावी, ही एक मागणी होती. सर, आपण किती साठा आहे आपल्याकडे वॅक्सिनचा? आता आपल्याकडे एक 5 दिवस पुरेल इतका साठा आहे आणि आपल्याला 31 तारखेला म्हणजे उद्या परत आता नवीन कोटा आपल्याला येतील. लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांनी प्रशासनाचे नियम पाळत आपल्या संसाराची लग्नगाठ बांधली. मात्र या काळात सर्वत्र धावपळीचे वातावरण होते. याच वेळी लग्नादरम्यान जेवण व्यवस्था केली असता अनेक अण्णांची नासधूस झाली आहे. मात्र या सर्व प्रकारात बीडच्या धोंडराई गावातील शिक्षक असलेल्या वडिलांनी एक नवीन वळण दिले आहे. चला तर मग पाहूयात काय आहे हे नवीन उपक्रम. हे आहेत बीडच्या धोंडराई गावातील शिक्षक तात्यासाहेब मेघारे. तात्यासाहेब मेघारे यांचा डॉक्टर असलेल्या मुलीचा विवाह सोहळा येत्या 5 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. मात्र कोरोना महामारी लक्षात घेता प्रशासनाच्या मोजक्याच लोकांनी परवानगी दिल्यामुळे साध्या पद्धतीने पार पाडणार आहे. त्यामुळे लग्नात होणारी अन्नाची नासाडी लक्षात घेता शिक्षक तात्यासाहेब मेघारे यांनी आपल्या डॉक्टर मुलीच्या विवाहाचे औचित्य साधून गावातील गोरगरीब गरजू लोकांना धान्य वाटपाचा निर्णय घेतला आणि गरज असणाऱ्या लोकांना 11 क्विंटल धान्याचे वाटप केले. शिक्षक तात्यासाहेब मेघारे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते. मेघारे यांचा हा विवाहानिमित्त धान्य वाटपाचा उपक्रम जिल्ह्यात पहिला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यांच्या या उपक्रमाने धोंडराई गावातील तब्बल 50 गरीब कुटुंबांची 4 ते 5 दिवसांची भूक भागणार आहे. म्हणून अशा उपक्रमांची अंमलबजावणी सर्वांनीच करायला हवी आहे. माझी कन्या कुमारी प्राजक्ता हिचा विवाह सोहळा येत्या 5 तारखेला संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं गर्दी थांबवणं, अन्नदान करणं माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी महत्त्वाचं. गरजूंना गर्दी न करता 25 किलो या प्रमाणात 11 क्विंटल धान्याचं वितरण करणं आणि लॉकडाऊनच्या काळात थोडी महापुराच्या परिवाराची मदत व्हावी आणि एक चांगले संस्कार माझ्या पुढच्या पिढीला संक्रमित व्हावे म्हणून हा उपक्रम. धन्यवाद. काय वाटतं प्राजक्ता, तुझ्या या विवाह सोहळ्यामध्ये चांगला असा उपक्रम नवीन एक पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. कसं वाटतं तुला, काय सांगशील? धन्यवाद. माझी कन्या कुमारी प्राजक्ता हिचा विवाह सोहळा येत्या 5 एप्रिलला संपन्न होतो. विवाहानिमित्त गावामध्ये जो छोटा मोठा कार्यक्रम आणि भोजनाचा प्रसंग येईल तो कोविड आणि लॉकडाऊन या 2 प्रसंगानं थांबवला पाहिजे. लोकांचं आरोग्य आणि जीविताची सुरक्षा महत्त्वाची आहे. म्हणून स्वयंपाक करून इतरांना जेवू घालण्यापेक्षा जे खरंच गरजू लोक आहेत अशा एक साधारणतः 50 कुटुंबियांना प्रत्येकी 25 किलो धान्य देऊन त्यांची थोडी अडचण दूर करावी. ज्यांच्या हाताचं काम या लॉकडाऊनमध्ये थांबतं आहे आणि ज्यांना आपल्या
अन्नाची गरज आहे, त्यांची परिस्थिती अगदी नाजूक आहे, अशा परिवाराला आपल्याकडून सहकार्य व्हावं आणि एक चांगलं संस्काराचं संक्रमण माझ्या पुढच्या पिढीत संक्रमित पाहून म्हणून हा छोटासा सोहळा माझ्या परिवाराने घडवला. धन्यवाद. काय सांगाल आज ज्या धोंडराईमध्ये या नवीन उपक्रम सुरू झालेला आहे, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष, काय वाटते तुम्हाला, काय सांगाल? खरोखर उपक्रम आहे तो सर्वांनी आकर्षण घेण्यासारखा आहे. त्यांचा जो उपक्रम आहे तो पहिल्यांदा बीड जिल्ह्यात होतो की मुलीच्या जेव्हा विद्यार्थ्यांनी 11 क्विंटल धान्य गोरगरिबांना त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना अजून बळ मिळेल आणि त्यांना वाटेल की आपण बुलेटिन्सच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यापेक्षा राज्य सरकारने दुसरे मार्ग शोधणे आवश्यक. खडसे यांच्यासारखा ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी खरात यांचे बेमुदत उपोषण. कोरोना संख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेड्स सुद्धा मिळणे कठीण झालंय. वाशिममध्ये मनसेचे भीक मागू आंदोलन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.